श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 30. गिरनार पर्वतावर 3 दिवस वास्तव्य करून गोरक्षनाथांनी दत्तप्रभूंकडे जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा त्यांनी गोरक्षनाथांना मच्छिनाथांना घेऊन येण्याची आज्ञा केली. त्यानुसार ते गर्भगिरीकडे निघाले. गोरक्षनाथांना निरोप दिल्यावर दत्तप्रभूंनी भर्तरीला नाथपंथाची दीक्षा देऊन निज कृपेने चिरंजीव केले. त्यांना अनेक विद्या, कला व अस्त्रांचे ज्ञान दिले. त्यानंतर त्यांना नागश्वत्थाकडे पाठवले. तेथे मच्छिनाथांप्रमाणे कष्ट उपसून त्यांनी सर्व दैवते अनुकूल करून घेतली. मग दत्तात्रेयांनी त्यांना बद्रिकाश्रमास तपश्चर्येला बसवले आणि गिरनार क्षेत्री परतून मच्छिंद्रनाथ येण्याची वाट पाहू लागले. सौरंगीनाथ यांचे पूर्ववृत्त. गर्भगिरीवर गेलेल्या गोरक्षनाथांनी मच्छिनाथांना दत्तात्रेयांचा निरोप सांगितला. तेव्हा त्या सशिष्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. काही दिवसांनी ते उभयंता गिरनारकडे निघाले. वैदर्भ देशातून जात असताना ते कौंडिन्यपुरास आले. तेथे नगरातून भिक्षेसाठी हिंडत असताना त्यांना एका चौकात हातपाय तुटलेल्या स्थितीत विवळत असलेला एक राजबिंडा तरुण दिसला. तो तेथील राजा शशांगर याचा पुत्र कृष्णागर होता आणि त्याच्या पित्यानेच त्याची अशी भयंकर अवस्था केली होती. त्या कृष्णगराचा पूर्व इतिहास असा: राजा शशांगर व त्याची पत्नी मंदाकिनी हे दाम्पत्य पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे नेहमी व्यथित असे. एके दिवशी शंकरांची तीव्र आराधना करून पुत्रप्राप्ती होते का पाहावी या उद्देशाने शशांगरांनी सर्व कारभार मुख्यमंत्र्याकडे सोपवला आणि सपत्नीक रामेश्वराकडे निघाले. फिरत फिरत ते कृष्णा व तुंगभद्रेच्या संगमावर आले. त्या मुक्कामी रात्रीच्या वेळी भगवान शंकरांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले की मी पार्वतीसह येथे वास्तव्य करून आहे. तू येथेच राहून आमची नित्य पूजा कर. तुला येथेच पुत्राची प्राप्ती होईल. ते ऐकून शशांगराला मोठा दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवशी त्याने संगमावर शोध घेतला असता एका डोहात त्याला एका जुनाट शिवलिंग सापडले. त्याने त्यांची यथाविधी प्राणप्रतिष्ठा केली, मंदिर बांधले, पुजाऱ्याची नेमणूक केली आणि हाच रामेश्वर आहे या श्रद्धेने त्या अपर्णा पतीची सेवा करीत तेथेच राहिला. त्या स्थानाला लोक संगमेश्वर म्हणू लागले. त्या संगमापासून जवळच असलेला भद्रसंगम गावी मित्राचार्य व शरयू नावाचे एक ब्राह्मण दाम्पत्य राहत असे. त्यांनाही मूलबाळ नव्हते, म्हणून ती दोघेही संगमेश्वराची आराधना करू लागली. अशा प्रकारे शशांगर राजा आणि मित्राचार्य विप्र शिव आराधनेत कालक्रमणा करीत असताना तिकडे स्वर्गलोकी एक विलक्षण प्रकार घडला. एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणपरिवारांसह बसले असताना सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी सुरोचना अप्सरेला पाचारण केले. नृत्य करत असताना शंकरांचे दिव्य रूप पाहून तिच्या मनात त्यांचा संग घडावा अशी कामवासना उद्भवली. त्यामुळे तिच्याकडून नृत्य करताना चुका होऊ लागल्या. तेव्हा तिची अस्वस्थता जाणून शंकरांनी तिला थांबवले व म्हणाले की तुझ्या मनात भलतेच विचार आले म्हणून तू स्वर्गभ्रष्ट होऊन तू भूलोकात जाशील आणि भद्रसंगम गावी मित्राचार्य व शरयू यांची कन्या म्हणून जन्म घेशील. तेव्हा सुरोचनेने त्यांची क्षमा मागून उशाप देण्याची विनंती केली असताना ते म्हणाले की तेथे जन्म घेतल्यावर तू माझी आराधना कर. मी स्वतः प्रकट होऊन तुला स्पर्श करील. तेव्हा तू शापमुक्त होऊन पुन्हा स्वर्गात येशील. शिवशापानुसार त्या अप्सरेने मित्राचार्य व शरयू यांची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कदंबा ठेवण्यात आले. ती अत्यंत सुंदर होती. ती उपवर होताच तिच्या पित्याने तिच्यासाठी वर शोधण्यास प्रारंभ केला. ही विप्रकन्या स्वतःच्या विवाहाविषयी तितकीच उत्सुक नव्हती. ती नेहमी शिव ध्यानातच मग्न असे. एके दिवशी ती देवदर्शनासाठी शिवालयात गेली असताना भगवान शंकर तिच्यासाठी स्वतः प्रकट झाले. कदंबाला पाहून ते कामविवळ झाले आणि तिला धरण्यासाठी पुढे सरसावले. भयभीत कदंबा तेथून पसार झाली तरी त्यांनी तिला गाठलेच. त्यांच्या स्पर्शाने सुरोचना अप्सरा शापमुक्त होऊन स्वर्गलोकी गेली. त्यावेळी त्यांचा जो वीर्यपात झाला ते वीर्य कृष्णेच्या पात्रात पडले. इकडे नदी स्नानास गेलेल्या शशांगराने अर्घ्य देण्यासाठी कृष्णा नदीचे पाणी आपल्या उंजळीत घेतले. तेव्हा ते वीर्य त्यांच्या हातात आले आणि मानवी देहाच्या स्पर्शाने त्या वीर्यापासून राजाच्या उंजळीत एक सुंदर बालक उत्पन्न झाले. ते पाहून शशांगर थक्क झाला. शिवजींनी अयोनी संभव पुत्र प्रसाद रूपाने दिला म्हणून त्यांना आनंद झाला. त्यांनी घरी जाऊन ते बालक मंदाकिनीच्या हाती दिले. तेव्हा तिलाही वात्सल्याने पान्हा फुटला. मग राजावर आणि कौंडिन्यपुरास परतली. त्यांनी त्याचे नाव कृष्णागर असे ठेवले. पुढे कृष्णागर मोठा झाला तेव्हा तो इतका रूपवान होता की त्याला अनुरूप अशी कन्याच मिळेना. त्यामुळे त्याचा विवाह लांबणीवर पडला. याच सुमारास मंदाकिनी मरण पावली. त्यामुळे राजाला एकटेपणा असह्य झाला. त्याने चित्रकूटचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावंती हिच्याशी लग्न केले.
लग्नाच्या वेळी भुजावंती 13 वर्षाची तर कृष्णागर 17 वर्षाचा होता. राजाने तिच्यासाठी एकांतस्थानी एक महल बांधला होता. आपल्याला एक सावत्र मुलगा आहे हे तिला माहीत होते, पण तिने त्याला पाहिले नव्हते. एके दिवशी शशांकर शिकारीला गेला असताना ती महलात एकटीच होती. त्यावेळी कृष्णागर पटांगणात पतंग उडवीत होता. त्याचे सौंदर्य पाहून भुजावंतीने दासीला पाठवून त्याला बोलावून घेतले आणि कामवासनेने प्रेरित होऊन त्याच्याकडे अंगसंग मागितला. ते ऐकून संतापलेल्या कृष्णागराने तिची कानउघाडणी करून तेथून काढता पाय घेतला. त्यावेळी तो आपला सावत्र मुलगा आहे हे कळताच ती घाबरली. याचा बोभाटा झाल्यास काय होईल या विचारांनी तिच्या मनात हलकल्लोळ माजला. तर श्रोते हो, इथे अशा प्रकारे हा नवनाथ भक्तिसारचा अध्याय 30वा समाप्त झालेला आहे. आता पुढील अध्यायामध्ये भुजावंती नेमके काय करत आहे आणि कृष्णागराचे आता नेमके हातपाय कशा प्रकारे तुटणार आहेत याविषयीची कथा आपण पुढील अध्यायात पाहूयात. अलख निरंजन आदेश.